बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक रिपीटेड क्वेश्चन बघायचा. क्वेश्चनचा टाइप बघायचा. क्वेश्चन काय बघा, 10 आणि 20 या संख्यांचे तृतीय प्रमाणपद काढा, असा एक प्रश्न आहे. हा थोडा कोणता विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना काही विद्यार्थ्यांचं कसं असतं, अशा टॉपिककडे दुर्लक्षित करण्याचं प्रमाण जास्त असतं, बरोबर. आता काही विद्यार्थी अशा पेपरला गेल्यानंतर तृतीय प्रमाणपद काढा हा टॉपिक त्यांनी कधी अभ्यासलेलाच नसतो. म्हणजे कन्सेप्ट काय, तृतीय प्रमाणपद कन्सेप्टच काय हे त्यांना माहित नसतं. बघा, हे तृतीय प्रमाणपद कसं काढायचं ते आपण बघू. सुरुवातीला आपल्याला संख्या दिला, पहिली संख्या दिली 10, दुसरी संख्या दिली 20. या दोन संख्यांचा आपल्याला तृतीय प्रमाणपद काढा असा प्रश्न आहे. सुरुवातीला मी गिव्हन डेटा लिहून घेतो. ए बरोबर किती दिले, पहिली संख्या 10 दिली, नंतर बी बरोबर 20 दिली, असं मी अजून करतो, बरोबर. आता यांचं तृतीय प्रमाणपद साठी एक फॉर्म्युला आहे बघा आपल्याकडे. बी वर्ग बरोबर ए गुणिले सी, असा एक आपल्याकडे फॉर्म्युला आहे. यालाच आपण असं दुसऱ्या टाइप मध्ये कन्वर्ट करू शकतो. बी वर्ग बरोबर वर्गमुळात ए सी, हा पण फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. कोणताही फॉर्म्युला यूज करा, किंमत सारखीच येणार आहे, बरोबर. आपण हा फॉर्म्युला यूज करू, बी वर्ग बरोबर ए सी, बरोबर. दिलेल्या 10 आणि 12 ज्या ए आणि बी च्या व्हॅल्यू त्या आपण सूत्रामध्ये टाकून घेऊ, बरोबर. बी ची किंमत आपल्याला माहिती का आहे, 20 चा वर्ग बरोबर ए ची किंमत 10 आहे. तृतीय प्रमाणपद म्हणजे सी ची किंमत आपल्याला माहित नाही, बरोबर. आता काय करतो मी, 20 चा वर्ग किती, 20 गुणिले 20 400, बरोबर. इकडं 10 गुणिले या लेफ्ट हँड साइड LHS ला येताना ती भागिले होणार, बरोबर. सी बरोबर सी ची व्हॅल्यू किती येणार, 10 आणि 400 ला भागितलं 0 0 कट होणार. सी बरोबर आपली संख्या आली 40. पर्यायामध्ये ऑप्शन शोधा. 40 हे ऑप्शन आहे का, 10 20 30 40 म्हणजे ऑप्शन नंबर डी, पर्याय क्रमांक 4 हा आपला बरोबर पर्याय आहे. तृतीय प्रमाणपद आलं त्या संख्यांचं 40, बरोबर. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या ट्रिक्ससाठी आपल्या राहुरी मॅथ्स अँड रिझनिंगला नक्की फॉलो करा. धन्यवाद.